नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. तुम्ही बघत आहात देशोन्नतीचा खास कार्यक्रम कला संवाद. या कार्यक्रमात आपण रंगमंचाशी संबंधित तसेच गायन, वादन, नृत्य व सिनेमा सृष्टीतील नामवंत कलावंतांशी भेटतो व त्यांच्याशी गप्पा मारतो आणि त्यांच्या अनुभवातून तुम्हा प्रेक्षकांपर्यंत काहीतरी शिकवण पोहोचवण्याचे प्रयत्न करतो. तर चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. आज आपण संगीताविषयी चर्चा करणार आहोत, कारण संगीत ही सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला मानली जाते. संगीत माणसाला मानसिक स्वास्थ्य प्रदान करण्याचे माध्यम आहे आणि संगीत हे आपल्या भावना व्यक्त करण्याचं एक प्रभावी माध्यम देखील आहे. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत उपस्थित आहेत एक असे गायक ज्यांनी विविध चित्रपट, मालिका आणि अल्बमसाठी अनेक गाणी गायली आहेत. महानुभाव पंथांसाठी 500हून अधिक गाण्यांसाठी गायलेल्या त्यांच्या भक्ती संगीतांसाठी ते प्रसिद्ध आहेत. ज्यांना महानुभाव पंथीने भजन सम्राट अशी उपाधी दिली आहे, ज्यांना विदर्भ गौरव पुरस्कार, महानुभाव भजन सम्राट, कृतज्ञता पुरस्कार आणि इतर अनेक गाण्यांसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मी भजन सम्राट विशाल जोगदेव यांचं मनापासून स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. तर लहानपणापासून तुम्ही संगीत साधनेला सुरुवात केली आहे, तर सर्वप्रथम मला तुमचा बालपणीचा प्रवास जाणून घ्यायचा. सर्वप्रथम तर ऐश्वर्या, तुला आणि पूर्ण देशोन्नतीच्या सर्व टीमला माझे खूप खूप आभार आणि शुभेच्छा. आता आपण जाऊया तुझ्या प्रश्नाकडे की माझा प्रवास कसा सुरू झाला. तर माझा प्रवास ऑलमोस्ट वयाच्या 10व्या वर्षापासून चालू झाला. अच्छा. आणि लहानपणापासूनच घरी एक भक्तिमय वातावरण होतं आणि त्याच्यामुळे मी भक्ती क्षेत्राकडे वळलो. कालांतराने छान मित्र मिळालेत आणि आम्ही एक भक्ती गीताचा एक छान अल्बम बनवला जो देवी गीताचा होता, पण तो ऑलमोस्ट फ्लॉप ठरला. अच्छा. पण सुरुवात तिथूनच झाली, कारण की आम्ही जेव्हा कंपन्यांना जायचो, मला एक माझं स्वप्न होतं की साधारणतः माझंही गाणं कधीतरी कॅसेटला वाजावं, कारण की ज्या वेळेला मी सुरुवात केली तो कॅसेटचा काळ आणि मग कॅसेटला कधी वाजावं असं गाणं ही नेहमीच इच्छा राहायची. परंतु कंपनी कधी चान्स देत नव्हती, कारण की मी न्यू कमर होतो. पण मित्रांच्या माध्यमातून एक अल्बम बनवला, तो फ्लॉप जरी झाला पण लोकांच्या मी ऍटलिस्ट नजरेस आलो त्याच्या. अच्छा. तिथून मग मला कंपनीने उचललं, टी-सिरीज कंपनीने उचललं आणि तिथून माझा हा भक्तीने प्रवास सुरू झाला. आज ऑलमोस्ट त्यानंतर मी भक्तिगीताचे टी-सिरीजला 45 अल्बम गायले, जे एका अल्बमला ऑलमोस्ट त्यात 7 ते 8 गाणे होते. अच्छा. आणि अशा पद्धतीने हा माझा पूर्ण प्रवास सुरू झाला. आणि आपल्याला लहानपणी आपण जेव्हा संगीत शिकतो, तुम्ही जसं म्हटलं की घरी एक वातावरण होतच, संगीतमय वातावरण होतच, पण तरीही आपल्याला एका गुरूंची आवश्यकता असते आपल्या साधनेला वरच्या उच्च पातळीपर्यंत नेण्यासाठी. तर तुमचे गुरु कोण? ऑलमोस्ट संगीत क्षेत्रात मला 2 गुरु लाभलेत. एक म्हणजे पंडित राकेश तिवारी, ज्यांचे बरेच देवी गीत मार्केटात खूप हिट आहेत आणि त्यांनी मला म्युझिक काय हे शिकवलं. परंतु रेकॉर्डिंग क्षेत्रात मला माझी गुरु लाभल्यात त्या अनुराधा पौडवाल, ज्यांनी मला गाणं कसं गायचं ते शिकवलं. कारण की एक गाणं आणि त्या भावनेतून ते गाणं याच्यात खूप फरक आहे. आणि त्यामुळे या दोन्ही गुरूंनी मला एक बॅलन्स केलं ऑलमोस्ट. कारण की कसं असतं ना की जसं आपण बॉलिवूडला सुद्धा 2 गायक बघतो, एक आहे आशा भोसले आणि एक आहे लता मंगेशकर. दोन्हींची शैली वेगळी, बरोबर है ना. परंतु कसं असतं की एक गाण्याचा जो प्रकार असतो, आता मी भक्तिगीत क्षेत्रात आहे त्याच्यामुळे गाण्यात भावना ओतणं हे एक अतिशय महत्वाचं कारण आहे आणि ते मला अनुराधा पौडवालने शिकवलं. अच्छा. आणि जसं तर तुम्ही म्हणाले की तुम्ही 2 उदाहरणं दिले, लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचं. दोघांची शैली वेगवेगळी आहे आणि तुमचाही आवाज इतका छान आहे की तुम्ही सगळ्याच प्रकारची गाणी म्हणू शकता. पण तुम्ही फक्त भक्ती संगीतालाच इतकं का बरं पुढे गेलात? भक्ती संगीताचंच का बरं ठरवलं? आधी मी सांगितलं की माझ्या घरात भक्तिमय वातावरण होतं. घरात भजन पूजन हा प्रकार नेहमीच चालायचा आणि त्याच्यामुळे मला भक्तिगीताची ओढ निर्माण झाली. पण कसं असतं ना की कुठेतरी मलाही असं वाटलं, मी देवाला थँक्यू म्हणतो त्या बाबतीमध्ये की मी भक्तिगीत निवडलं. त्याचं कारण म्हणजे असं, आज आपण बरेच गायक बघतो, ऑर्केस्ट्रा गातात, लोक फिल्मी गीतं गातात आणि आम्ही लोक भजन गातो, आम्ही लोक स्टेजवर देवांची गाणी गातो. कुठेतरी आम्ही भक्तांना आणि देवाला जोडणारा एक मीडिएटर म्हणता येईल आम्हा लोकांना की आम्ही, आणि त्याच्यामुळे लोकांचा आमच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो खूप वेगळा असतो, जो कदाचित असं मी म्हणणार नाही प्रत्येक गायकच असतात, पण ऑलमोस्ट जो सन्मान स्टेजवर आम्हाला मिळतो कदाचित तो फिल्मी गाणाऱ्यांना नाही मिळणार. त्याच्यामुळे एक कुठेतरी जो मान सन्मान जो आहे एक साधारणतः भक्तिगीत गायकांना जास्त मिळतो आणि खरंच मी त्यात सुखी आहे की मी भक्तिगीत हे निवडलं.
आणि तुम्ही भक्तिगीत तर निवडलं, पण भक्तिगीतांमध्ये सुद्धा खूप प्रकार असतात. म्हणजे जसं वेगवेगळे देव आहेत तर त्यांच्यावर आधारित गाणी असतात. पण विशाल जोगदेव आणि महानुभाव पंथ हे समीकरण कसं जुळलं? नाही, कसं आहे की मी गेले वयाच्या 10व्या वर्षापासून गाणं चालू केलं. साधारणतः आतापर्यंत माझी 1800 गाणी मार्केटात आली. महानुभाव पंथात यायच्या आधी सुद्धा माझी साधारणतः 1000हून गाणी मार्केटात आलेली होती. मी टी सिरीजच्या माध्यमातून महाराष्ट्रातले ऑलमोस्ट सगळे देव गायलेले आहेत. आणि जे सगळ्या म्युझिक प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे, गाना, स्पॉटीफाय, युट्यूब म्युझिक, तुम्ही सगळीकडे मी गायलेले गाणे बघू शकता. पण कसं असतं, एखादी गोष्ट प्रचलित झाली म्हणजे तो सिंगर त्याच पद्धतीचे गाणे गातो, असं एक टॅगलाईन लागून जाते. आणि माझे गाणे गाजले ते जास्तीत जास्त महानुभाव पंथाचे. आणि त्याच्यामुळे महानुभाव पंथाचे ऑलमोस्ट आतापर्यंत 500हून अधिक भजनं गायलेले आहेत. आणि ते चालत गेलेले, लोक प्रेम देत गेलेलं, त्याच्या माध्यमातून आम्ही कार्यक्रम सुरू केलेले आहेत. आज गेले भारतभर आम्ही कार्यक्रम करतोय महानुभाव पंथाचे. आज महिन्यातून 20 दिवस मी पंथाचे कार्यक्रम करत असतो. कुठेतरी माझ्या करिअरमध्ये किंवा विशाल जोगदेव हे नाव कुठेतरी मोठं झालंय, त्याला मुख्य कारण म्हणजे कदाचित महानुभाव पंथच असायला पाहिजे. नो डाऊट असायला पाहिजे का? आहेच. तुमचं आता इतकं मोठं युट्यूब चॅनल आहे ज्यावरती तुमची गाणी इतकी प्रसिद्ध आहेत आणि तुम्ही लाईव्ह शोज पण करतात आणि बाहेर जाऊन कार्यक्रम सुद्धा करता. तर एखादा असा अनुभव जिथे तुम्हाला खूप गहिवरून आलेला असेल, लोकांना बघून, लोकांची प्रतिक्रिया बघून? एक अनुभव म्हणजे असा, एक साधारणतः मला 6 ते 7 महिन्यापूर्वी एका बाईचा फोन आलेला. आणि ती साधारणतः 80 वर्षाची होती, जी आता नाहीत त्या. परंतु त्यांनी मला फोन केला, म्हणजे त्यांचा मुलगा होता कोणीतरी, त्यांनी मला फोन केला की आमची आई ऑलमोस्ट लास्ट स्टेजला आहे आणि त्यांची इच्छा तुमच्याशी एकदा बोलायची आहे. अच्छा. म्हणजे कदाचित आणि ते गेले कितीतरी वर्षापासून त्या महानुभाव पंथाच्या होत्या आणि ते माझे गाणे रोज ऐकायच्या. दवाखान्यात त्या आयसीयू मध्ये होत्या, पण आयसीयू मध्ये असताना सुद्धा त्यांची एकच इच्छा होती की माझे त्यांनी गाणे ऐकायचे. आणि त्या रोज सकाळी उठल्यावर दिवसभर फक्त माझे गाणे ऐकत होत्या. आणि त्यांच्या मुलांनी मला फोन लावलेला की मला त्यांना तुमच्याशी बोलायचंय. मी त्यांच्याशी बोललो आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर मला सुद्धा खूप गहिवरून आलं ऑलमोस्ट, की कोणी शेवटच्या स्थळी, म्हणजे ज्या वेळेला त्यांचा शेवटचा क्षण आहे त्यावेळेला आपली आठवण करताय. बापरे. ही खरंच खूप मोठी. लोक त्यावेळेला देव आठवतात, ते माझे गाणे आठवत होते त्यावेळेला. आणि मी त्यांच्याशी बोललो, त्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिलेला. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची डेथ झाली. अरे बापरे. पण म्हणजे मला ते खूप जास्ती गहिवरून आलेलं की कुठपर्यंत लोक प्रेम करतात. हो ना, नक्कीच. तर तुमचं एखादं आवडतं गाणं जे तुम्हाला आवडत असेल खूप? बरेच गाणे आहेत तसे तर, पण त्यातल्या त्यात जे गाणं माझी ओळख बनलं, त्या गाण्या इथे मला बोलण्यापेक्षा गाऊन दाखवायला जास्ती आवडेल. नक्कीच आम्हालाही आवडेल. आणि ते एक श्रीकृष्ण भजन आहे. साधारणतः मला वाटतं 2016च्या आसपास ते गाणं आम्ही युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून मार्केटात टाकलं आणि जे प्रचंड गाजलं. त्याच गाण्याला आपण घेऊया तिथे. जरी की पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. कानों में कुंडल साजे, सिर मोर मुकुट विराजे. सखियां पगली होती जब होठों पे बंसी बाजे. जादू करे नैनों से, अखियों से करे इशारा. कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. जेरी की पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. खूप सुंदर. आणि आतापर्यंत तुम्ही टी सिरीज, कुणाल, झेड म्युझिक, सुमित आणि झीनससह 200हून अधिक अल्बम रेकॉर्ड केले आहे. तर हा टी सिरीज पर्यंतचा प्रवास कसा राहिला तुमचा? खूप छान प्रश्न आहे. मी ज्यावेळेला टी सिरीज चालू केलं त्यावेळेला ऑलमोस्ट मी 10 ते 12 वर्षाचा असेल ज्यावेळेला मला टी सिरीजने उचललं. विषय असा झाला होता की माझं एक अल्बम मार्केटात आला होता जो फ्लॉप झाला, परंतु त्यावेळेला कुठेतरी टी सिरीजच्या मी नजरेस आलो. अच्छा. मग टी सिरीजने मला काही भक्तिगीतं गाण्यासाठी बोलवलं आणि परमेश्वराच्या कृपेने त्यांचा पहिला अल्बम होता जो महादेव झाला पैसा देना, हा एक महादेवाचा अल्बम होता आणि जो माझा गाजला.
आणि तिथून माझा टी सिरीजचा प्रवास चालू झाला. पण त्यात फरक असा होता, शिकायला असं मिळालं की त्यावेळेला लाईव्ह रेकॉर्डिंग व्हायची. आज असं आहे की आज आपण जेव्हा सिंगरचे क्लिओ रेकॉर्डिंग होतो आणि क्लिओ रेकॉर्डिंग झाल्यानंतर म्युझिशियन्स ऑलरेडी त्यांनी सगळं ट्रॅक बनवलेला असतो, आपण तिथे जातो आणि फक्त आपला व्हॉइस डब करतो. परंतु त्यावेळेला असं होतं की आपण सगळे म्युझिशियन्स होते जे सोबत बसायचे, साधारणतः आम्ही 20-25 लोक सोबत असायचो आणि सोबत बसून आम्ही ते गाणं रेकॉर्ड करायचो. त्यामुळे तो एक लाईव्ह रेकॉर्डिंगचा अनुभवच वेगळा होता. टी सिरीज मध्ये अजून एक शिकायला असं मिळालं, टी सिरीज मध्ये लहान किंवा मोठा सिंगर असं काहीच नव्हतं. टी सिरीज मध्ये ऑलमोस्ट सोनू निगम असावा किंवा मी असावा, कोणी असावं, तर आम्हाला सेम लेवल असायची. आम्ही एकाच ठिकाणी राहायचो, आम्ही एकाच ठिकाणी गाणे रेकॉर्ड करायचो. त्याच्यामुळे सगळ्यांचे अनुभव खूप छान होते आणि टी सिरीज मुळे लाईव्ह रेकॉर्डिंग हे सेशन शिकायला मिळालं. आजच्या सिंगर लोकांना ऑलमोस्ट सगळं रेडीमेड मिळतं, ट्रॅक रेडी असतो, तिथे ऑलरेडी एखाद्या सिंगरने गायलेलं असतं, तिथे सिंगर जातो, ते गाणं ऐकतो आणि ऐकत ऐकत ते गाणं म्हणतो. त्याच्यामुळे आता खूप इझी झाल्या सगळ्या गोष्टी. पण त्यावेळेला कठीण होतं, कारण की डायरेक्टरची डायरेक्ट वेळेवर कंपोजिशन मिळायची, ती आम्ही वेळेवर ऐकायचो आणि ती लाईव्ह गायचो. त्याच्यामुळे तो एक अनुभव छान राहिला आयुष्यातला. तुम्ही आता सांगितलं की तुमचा अनुभव छान राहिला, पण लहान एक मुलापासून तर विशाल जोगदेव नाव बनेपर्यंत एक प्रवास झालेला आहे तुमचा, आणि त्यामध्ये तुम्हाला छान अनुभव पण आले असतील आणि काही अडचणी पण आल्या असतील. एक नाव बनवताना, एक आपलं मोठं एक पद बनवताना खूप अडचणी येतात रस्त्यात, भलेही घरी संगीतमय वातावरण असलं तरीही. तर तुम्हाला अशा कोणत्या अडचणी आल्या ज्या तुम्ही इथे शेअर करू शकता? अडचणी नाही आल्या, परंतु माझे स्वप्न काही अपूर्ण राहिलेत. आज आपण बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनुराधा पौडवाल हे नाव ऐकतो, बरोबर, तर डोळ्यासमोर सगळ्यात पहिले भक्तिगीत येतात, है ना. परंतु त्यांनी खूप सुंदर सुंदर बॉलिवूडला गाणे दिले, साजन दिलं, बेटा फिल्म दिलेली आहे, सडक आहे, जे खूप छान छान गाणे त्यांनी दिले. परंतु तोच विषय आहे की एकदा जर एखाद्या सिंगरवर टॅग लाईन लागली की हा सिंगर अशाच पद्धतीचे गाणे गातो, तर त्या तशाच पद्धतीचे कामं घेतात. बरोबर. लता मंगेशकरांना ज्या पद्धतीचा जॉनर होता त्यांना तसेच कामं मिळाले. आशा भोसलेंना सुद्धा त्यांचा एक पॉप सिंगिंग त्यांची होती, त्यांना तशाच पद्धतीचे गाणे मिळाले. परंतु तो सिंगर दुसऱ्या पद्धतीचे गाणे गाऊ शकत नाही असं नाही, तो गाऊ शकतो, परंतु प्रोड्युसर रिस्क उचलायला तयार नसतात. आणि तोच माझ्या बाबतीत झाला. माझ्यावर एक भक्तिगीताचा टॅगलाईन लागली. अच्छा. आणि त्यामुळे कदाचित बॉलिवूड गाणे मला मिळाले नाही, प्रोड्युसरने रिस्कच उचलली नाही. पण मला गायचे आहे, मला नेहमी इच्छा असते की माझे सुद्धा गाणे चित्रपटमध्ये यावेत, परंतु नाही, ते स्वप्न माझं अपूर्ण राहिलं. तर आता आपण आपलं स्वप्न पूर्ण करू शकता, ही खूप छान संधी आहे. तुम्ही एखादं बॉलिवूड गाणं आमच्या प्रेक्षकांना ऐकवलं तर खूप मजा येईल. मैं कोई ऐसा गीत गाऊं कि आरज़ू जगाऊं, अगर तुम कहो तुमको बुलाऊं कि पल के बिछाऊं, कदम तुम जहां जहां रखो, ज़मीन को आसमां बनाऊं, सितारों से सजाऊं, अगर तुम कहो. मैं कोई ऐसा गीत गाऊं कि आरज़ू जगाऊं, अगर तुम कहो. खूप सुंदर. म्हणजे विशाल जोगदेव हे फक्त भक्ती संगीतासाठी प्रसिद्ध झालेले असले तरी पण ते बॉलिवूडचे कुठल्याही प्रकारचे गाणे म्हणू शकतात, हे त्यांनी आता सिद्ध केलेलंच आहे. तर मला एखादा पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही गेली 23 वर्ष संगीत साधना करत आहात आणि संगीताच्या क्षेत्रामध्ये आपली सेवा देत आहात. तर या 23 वर्षांच्या कालावधीत तुम्ही आधीच आणि आता या दोन परिस्थितींमधला बदल आम्हाला सांगा, तुम्ही जो अनुभवला. बदल म्हणजे असा की आधी फक्त म्युझिक कंपन्या होत्या, जे कुठल्या सिंगरला काम मिळायचं ते फक्त म्युझिक कंपन्यांच्या माध्यमातून मिळायचं, मग चित्रपट असो किंवा म्युझिक अल्बम्स असो. आज असं झालंय की आज खूप मोठं हे जग झालंय. प्रत्येक व्यक्ती घरच्या एका छोट्याशा रूम मध्ये बसून सुद्धा जगाच्या प्रत्येक मोबाईल मध्ये पोहोचू शकतो. बरोबर. तेव्हा असं नव्हतं. तेव्हा कसं होतं की जोपर्यंत आपला अल्बम येणार नाही, आपली कॅसेट येणार नाही, आपली सीडी येणार नाही, तोपर्यंत आपण लोकांपर्यंत पोहोचणार नाही. त्यावेळेला फक्त कंपनी एक माध्यम होतं. परंतु आज खूप काही आहे. आज कलाकारांसाठी इतका मोठा प्लॅटफॉर्म आहे, तो म्हणजे युट्यूब. युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक जण आज घराघरात पोहोचू शकतो. बरोबर. आणि हा सगळ्यात मोठा बदल आहे. त्याच्यामुळे आता मला वाटत नाही की कलाकार मागे राहतो. प्रत्येक कलाकार घरी बसून सुद्धा लोकांपर्यंत पोहोचू शकतो आज. बरोबर आहे. आणि आता एक शेवटचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की आत्ताची जी नवीन पिढी आहे, जी या क्षेत्रात येण्यासाठी खूप मेहनत करते आहे किंवा या क्षेत्रामध्ये आपलं भविष्य बघते आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही काही उपदेश देऊ शकता?
कला मग डान्स असो, गाणं असो, म्युझिक असो, ही जेवढी आनंद देणारी आहे तेवढी पाहणाऱ्यालाही आनंद होत असतो आणि करणाऱ्यालाही आनंद होत असतो. त्याच्यामुळे मला वाटतं की इथे पाहणाऱ्या प्रत्येक पॅरेंट्सला मला सांगणं आहे की जर तुम्ही तुमच्या मुलाला डॉक्टर, इंजिनियर काहीही बनवणार असाल तरी त्याला अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा तेवढंच प्रोत्साहन द्यायला पाहिजे. की कदाचित होऊ शकतं त्याच्यातून कोणीतरी लता मंगेशकर बनेल, त्याच्यातून कोणीतरी सोनू निगम बनू शकतो. नक्कीच त्याच्यामुळे प्रत्येक पॅरेंट्सनी अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा त्यांना प्रोत्साहन द्यायलाच पाहिजे. नक्कीच सर्व आई वडिलांनी आपल्या मुलांना तशी साथ दिली पाहिजे त्यांचं भविष्य या क्षेत्रात घडवण्यासाठी. कारण आपण बघतोच आहेत की पुष्कळशा मुलांची इच्छा असते पण घरून त्यांना एक प्रेशर असतं की तुम्ही इंजिनियर बना, तुम्ही डॉक्टर बना. पण नाही, कला क्षेत्रात देखील ते आपलं भविष्य बनवू शकतात. याचं एक उदाहरण आपल्या समोरच बसलेले आहेत विशाल जोगदेव सर. धन्यवाद सर, तुम्ही आमच्यासोबत इथे उपस्थित राहिले आणि आम्हाला इतकी छान माहिती दिली, आपले अनुभव आमच्यासोबत शेअर केले. नक्कीच आमच्या प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचलेत आणि त्यातून मिळालेली शिकवण ही त्यांच्या नक्कीच कामात येईल. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन पाहुण्यांसह. बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.